नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील संख्यांवरील क्रिया या घटकातील दशांश अपूर्णांक व व्यवहार्य अपूर्णांक या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. दशांश अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 म्हणजेच 10च्या घातांक रूपात असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 2/10 बरोबर 0.2, 2 दशांश म्हणजेच 0.2 दशांश, 15/100 म्हणजेच 0.15, 15 शतांश म्हणजे 0.15 शतांश, 8/1000 बरोबर 0.008 इत्यादी याप्रमाणे दशांश अपूर्णांकाची मांडणी असते. वस्तुमान, लांबी, कालमापन इत्यादी राशींचं मापन दशांशास केलं जातं. अर्धाचे व्यवहार्य अपूर्णांकात लेखन 1/2 बरोबर 0.5 असे तर पावचे लेखन 1/4 म्हणजे 0.25 केलं जातं. या व्यवहार्य अपूर्णांकाचे दशमानात रूपांतर करताना यांचा छेद 10 मध्ये रूपांतर करून त्याच्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतरित करावे लागते. उदाहरणार्थ 1/2 बरोबर 5/10 बरोबर 0.5. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार 266.01 गुणिले 5.9 यांचा गुणाकार केल्यास 372.414 येतो. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करावा व त्यानंतर गुण्य व गुणकांची एकूण दशांश स्थळे मोजून उजवीकडून अंक मोजून दशांश चिन्ह द्यावे. दशांश अपूर्णांकांचा भागाकार 8.4 भागिले 7 बरोबर 1.2, 14.4 भागिले 3 बरोबर 4.8. दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना अपूर्णांकाला पूर्णांकाने भाग दिला असता दशांश चिन्हाच्या स्थानात बदल होत नाही. दशांश अपूर्णांकांचा भागाकार उदाहरणार्थ 9.62 भागिले 1.3 बरोबर 96.2 भागिले 13 बरोबर 7.4. अपूर्णांकाला अपूर्णांकाने भाग दिला असेल तर भाज्य संख्येत 4 दशांश स्थळे आणि भाजक संख्येत 1 दशांश स्थळ असेल तर भाज्य संख्येचे दशांश स्थान 1 ने उजवीकडे सरकून छेद पूर्णांकात केला जातो व नेहमीच्या पद्धतीने भागाकार करतात. 13.11 भागिले 5.7 बरोबर 131.1 भागिले 57 बरोबर 2.3. या पद्धतीने दशांश अपूर्णांकाचा भागाकार केला जातो. अपूर्णांकातील लहान मोठेपणा समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांपैकी ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. उदाहरणार्थ 7/5 हा 3/5पेक्षा मोठा असेल कारण या उदाहरणात छेद समान आहेत. अंश ज्या अपूर्णांकाचा मोठा आहे तो अपूर्णांक नेहमी मोठा असतो. समान अंश असणाऱ्या अपूर्णांकांपैकी ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. उदाहरणार्थ 4/5 व 4/6 या समान अंश असणाऱ्या अपूर्णांकांमध्ये 5 हा छेद लहान असल्याने तो 4/5 हा अपूर्णांक मोठा असेल. छेदाधिक अपूर्णांकाची तुलना करताना ज्या अपूर्णांकाचा छेद व अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद व अंशापेक्षा लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. उदाहरणार्थ 2/4 या ठिकाणी छेद मोठा असल्याने 3/5 या छेद मोठा असलेल्या अपूर्णांकापेक्षा 2/4 हा अपूर्णांक लहान असेल. म्हणजेच छेदाधिक अपूर्णांकांची तुलना करताना अपूर्णांकाचा छेद आणि अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद व अंशापेक्षा लहान तो अपूर्णांक लहान असतो. ऋण अपूर्णांकामधील लहान मोठेपणा ठरविताना सर्व नियम धनसंख्येच्या उलट असतात.